आज माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती प्रस्थापितांना गाडण्यासाठी 7 तारखेला रणजित दादांना मोठ्या मताधिक्यानं आपल्याला मोदी साहेब ज्या दिवशी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्या दिवशी त्यांच्या बाजूने हात वर करण्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून रणजित दादांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे। आणि तुम्हा सगळ्यांना मी विनंती करण्यासाठी आलोय, एका बाजूला प्रस्थापित आहेत, बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, पोरगा आहे तोपर्यंत पुतण्या, हे जे महाराष्ट्राचं धोरण चालू आहे राजकारणाचं, याला कुठंतरी मूठ माती द्यायला पाहिजे। आणि म्हणून आपण रणजित दादांच्या आणि महायुतीच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे। आज देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक चालू आहे आणि त्यामुळं आपल्या गावगाड्यातल्या लोकांनी पवार लय अडचणीत आहे तर आम्हाला लय माया येत्या ह्या भानगडीत न पडता आपण योग्य विचार केला पाहिजे। परवा एक काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता ज्यांच्या पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये आहेत तो मला भेटला आणि तो जरा मला दुःखी दिसला, नाराज दिसला। मी त्याला विचारला, रे बाबा का नाराज काय? तर तो म्हटला, मला माझ्या पुढच्या पिढीची काळजी वाटते। मी म्हटलं काय झालं असं की तुला काळजी वाटायला लागली? तर नाही म्हटलं, आम्हाला या घराणेशाहीचे तळवे चाटायची आम्हाला सवय आहे। माझ्या पंजोबांनी जवाहरलाल नेहरूंजींचे तळवे चाटले, माझ्या आजोबांनी इंदिरा गांधींचे तळवे चाटले, माझ्या बापानं राजीव गांधी आणि सोनिया गांधींचे तळवे चाटले, आता माझी पिढी राहुल गांधीचं तळवे चाटते। मला पुढच्या पिढीची काळजी आहे की अजून राहुल गांधीनं लग्नच केलं नाही, माझी पुढची पिढी कुणाचं तळवे चाटणार? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं नेतृत्व असं आहे मित्रांनो, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यावरती अवलंबून आहे। नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न हिरा, कोहिनूर हिरा आपल्या भारताला मिळालाय, तो आपण व्यवस्थितपणे जपला पाहिजे। मला काळजी याची वाटत नाही की शरद पवार विरोध करतायत, उद्धव ठाकरे विरोध करतायत, राहुल गांधी विरोध करतायत, अरविंद केजरीवाल, तिकडं अखिलेश यादव, तेजस्वी यादव, स्टॅलिन, आंध्रावाले, तेलंगणावाले हे मोदी साहेबांना विरोध करतायत, याची काळजी वाटत नाही। अरे मोदी साहेबांना चीन सारखं शत्रू राष्ट्र विरोध करतंय, त्यांना वाटतंय मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारत जगात नंबर 1 ला येईल, त्याची काळजी आपल्या सगळ्यांना वाटली पाहिजे मित्रांनो। पाकिस्तान सारख्या राष्ट्राला वाटतंय की मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो, आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या मतदारसंघामधल्या जे मोहिते उमेदवार आहेत त्यांना तर आपण गाडलंच पाहिजे मित्रांनो। त्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये काम केलं, पण सांगण्यासारखं काम त्यांच्याकडे काही नाही। माझा नेता इथं आलाय देवेंद्र फडणवीस साहेब, मी दुष्काळी पट्ट्यातला आहे, तुम्ही दुष्काळी पट्ट्यातले आहे। आम्ही नागनाथ अण्णांची चळवळ बघितली शाळेला असताना की 13 दुष्काळी तालुक्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। कोरेगाव, फलटण, मान, खटाव, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, जत, कवटेमंकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव, तेव्हा लोकांना वाटायचं अरे पाणी आम्हाला मिळेल का नाही मिळेल,
परंतु आज ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचा दुष्काळी कलंक पुसण्याचं फार मोठं काम हे आपल्या सरकारनं केलं मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बारामतीकरांनी कधी पाण्याचा विचार केला नाही. बारामतीकरांनी नुसता त्यांच्या राजकारणाचा विचार केला, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा विचार केला. परवा शरद पवारांनी एक स्टेटमेंट दिलं. काय दिलं? की देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती उमेदवार निवडून येत नाहीत. त्या पवार साहेबांना मला सांगायचं आहे, याच देवेंद्रजींच्या नावावरती 2014ला 122 आमदार निवडून आले. याच देवेंद्रजीच्या नावावरती 2019ला 105 आमदार निवडून आले. राज्यामध्ये सत्ता आली. पवारांचं राजकारण कसं झालंय मित्रांनो माहित आहे का? पवारांची पोरगी आता बारामतीमध्ये निवडणूक लढवते. हिचा बाप नास्तिक, देवच मानत नाही शरद पवार. बरोबर की खोटं? शरद पवार नास्तिक, सुप्रियाताईचा नवरा ब्राह्मण समाजाचा, सासू ख्रिश्चन समाजाची, वहिनी ख्रिश्चन समाजाची, एकादशीलाही मटण खाते, चतुर्थीलाही बिर्याणी खाते. मित्रांनो, गणपतीच्या पाया पडायला अंडा करी खाऊन जाते आणि महाराष्ट्रामध्ये या लोकांचं राजकारण करते. आपल्याला या सगळ्या लोकांना गाडायचं आहे मित्रांनो. मोदी साहेबांनी या देशाची शान वाढवली आहे. 22,000 कोटीची शस्त्रास्त्र पहिल्यांदा भारतानं जगातल्या 83 देशाला निर्यात केलेत मित्रांनो. 22,000 कोटीची. पूर्वी सगळे आपण शस्त्रास्त्र बाहेरून घ्यायचो. ही ताकद मोदी साहेबांच्या मध्ये आहे. आपल्या दुष्काळी पट्ट्याला इतकं पाणी दिलं. म्हाडाची काय परिस्थिती आहे? 2009ला शरदचंद्रजी पवार साहेब इथून निवडून गेले. हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. माघारी परत त्यांनी फिरकून बघितलं नाही. 2014ला परत त्यांचा उमेदवार निवडून दिला. त्यांनी इकडे परत काही काम केलं नाही. रणजित नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात इतकं मोठं काम झालंय मित्रांनो, तर आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. मी महायुतीच्या नेत्याचं अभिनंदन करेल की अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारनं घेतला. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की महायुती बरोबर राहणं. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. मी धन्यवाद देतो मोदी साहेबांना. माझ्या सगळ्या अहिल्या भक्तांना पण माझी विनंती आहे की मोदी साहेबांना धन्यवाद आपण या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून दिली पाहिजे. सोलापूरच्या विद्यापीठाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवींचं नाव दिलं. मी परत एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो मित्रांनो की आपण ताकदीनं आपण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत उभा राहिलं पाहिजे. अरे आपल्या सगळ्यांच्या बाजूने उभा राहणारा हा नेता आहे आणि त्यांच्या बरोबर राहणं आपली जबाबदारी आहे. काल फलटणमध्ये पवारांची सभा झाली आणि तिथं आमच्या समाजाचे कार्यकर्ते काठी आणि घोंगडं घेऊन गेले. काठी आणि घोंगडं घेऊन गेल्यानंतर त्यांनी ते नाकारलं. अरे काठीन घोंगडं आमचं चालत नाही, मग आमचं मत कसं तुम्हाला चालतंय? म्हणून आपण त्यांना मत द्यायचं नाही. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. माझ्या नंतर सदाभाऊ खोत बोलतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.